आज आपण गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून असे हे मऊ लुसलुशीत जाळीदार असे केक इथे आपण बनवणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की आपल्या ह्या चॉकलेट केकला किती छान अशी जाळी आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट स्पंजी असे आपले इथे केक तयार झालेले आहेत. कोणालाच विश्वास बसणार नाही की हे केक आपण गव्हाचे पीठ आणि गूळ वापरून तयार केलेले आहेत. आता सुरुवातीला इथे एका भांड्यामध्ये पाऊण कप आपण गूळ घेणार आहोत. इथे आपल्याला गूळ अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं आपला हा गूळ हा पटकन विरघळला जातो. आता त्यामध्ये मी इथे अर्धा कप दही घेतलेलं आहे. इथे दही फ्रेशच घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही, त्यामुळे आपल्या केकला टेस्ट छान येते. इथे मी पाव कप तेल घेतलेलं आहे. तुम्ही तेलऐवजी बटर किंवा तूप देखील यामध्ये वापरू शकता. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की हे मी 2-3 मिनटं छान असं एकजीव करून घेतलं आहे. त्यामुळे काय होतं आपला हा गूळ जो आहे तो पटकन असा विरघळला जातो. इथे सर्व जिन्नस हे छान असे आपल्याला एकसारखे हलवत 2-3 मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे. आता हे भांडं आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला मी इथे अर्धी वाटी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यावर इथे मी एक रिंग ठेवली आणि 5 मिनटं छान असं फुल गॅसवर टोप प्रीहीट करून घेतला. आता इथे एका चाळणीमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी एक 10 वाला मिल्क पावडरचा सॅशे टाकलेला आहे. मिल्क पावडर आवर्जून टाका, त्यामुळे आपल्या केकला छान अशी टेस्ट येते. त्यामध्ये इथे मी 2 टेबलस्पून कोको पावडर टाकलेली आहे. आता त्यामध्ये मी इथे 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकणार आहे आणि 1/4 म्हणजे पाव टीस्पून इथे मी बेकिंग सोडा टाकलेला आहे. आता आपण जे जिन्नस यामध्ये टाकून घेतलेले आहेत ते सर्व छान असे चाळून घ्यायचे. त्यामुळे काय होतं हे सर्व जिन्नस छान असे एकजीव होतात आणि त्यामुळे आपला केक हा असा छान असा तयार होतो. आता आपण जे हे चाळून घेतलेलं मिश्रण आहे ते सर्व यामध्ये 2 बॅचमध्ये मी टाकून घेणार आहे. आधी सुरुवातीला मी अर्धं पीठ टाकून घेतलं आणि ते छान असं आपण एकजीव करून घेणार आहोत. सुरुवातीला अगदी छान असं थोडं थोडं घेऊनच मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की मी इथे हे मिश्रण चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे, परंतु इथे आपल्याला यामध्ये दूध देखील वापरायचं आहे. आता इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे, परंतु आपल्याला इथे सर्व दूध एकदाच टाकायचं नाही. ज्याप्रमाणे थोडं थोडं दूध लागेल त्याप्रमाणे इथे आपल्याला थोडं थोडं दूध टाकत जायचं आहे. दूध जर एकदम टाकलं तर आपलं मिश्रण पातळ देखील होऊ शकतं. आता इथे आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे मैद्याच्या तुलनेमध्ये गव्हाच्या पिठाला दूध थोडंसं जास्तच लागतं. इथे तुम्ही बघू शकता की आपलं अर्धं मिश्रण छान असं आपण एकजीव करून घेतलेलं आहे. जे उरलेलं मिश्रण होतं ते देखील मी यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सुरुवातीला दूध न टाकताच हे एकजीव करून घ्यायचं आणि नंतर आणखीन थोडंसं दूध टाकून मी छान असं हे मिश्रण एकजीव करून घेणार आहे. हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट देखील करायचं नाही आणि जास्त पातळ देखील करायचं नाही. अगदी रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता की अगदी पाऊण कप दूध आपल्याला इथे हे मिश्रण बनवण्यासाठी लागतं. तुम्ही इथे बघू शकता इथे आपलं छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे. अगदी रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. त्यामुळे काय होतं आपले केक छान असे तयार होतात. इथे अगदी थोडंसं दूध शिल्लक राहिलेलं आहे, म्हणजे टोटल पाऊण कप दूध आपण यामध्ये वापरलेलं आहे. इथे मी एक डेअरी मिल्क छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहे. हे टाकणं अगदी ऑप्शनल आहे, परंतु टाकल्यामुळे आपल्या केकची टेस्ट एकदम वाढते. आता हे तुकडे छान असे मी मिक्स करून घेतले. आता मी वाट्यांना तेल लावून घेतलेलं आहे. आता पाऊण वाटी एवढं मिश्रण आपल्याला वाटीमध्ये भरून घ्यायचं आहे. वाट्या फुल गच्च भरायच्या नाही, नाहीतर मिश्रण
इथे आपल्याला याच पद्धतीने सर्व वाट्यांमध्ये मिश्रण भरून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता की मी पाऊण वाटी इतकं मिश्रण या वाटीमध्ये भरून घेतलेलं आहे. आता थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि आता आपण ह्या वाट्या टोपामध्ये ठेवून देणार आहोत. त्यासाठी इथे मी त्यावर एक चाळण ठेवलेली आहे. तुम्ही इथे कोणतीही ताटली वगैरे ठेवू शकता. आता याच्यावर या वाट्या मी या पद्धतीने ठेवून घेणार आहे. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक 40 ते 45 मिनटं आपण हे केक बेक करण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता की मी त्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे. 40 ते 45 मिनिटांनंतर आपले केक असे छान फुलून वर आलेले आहेत आणि अगदी मार्केटला मिळतात त्या पद्धतीने इथे केक आपले तयार झालेले आहेत. केक बेक झालेत की नाही बघण्यासाठी या पद्धतीने सुरी किंवा टूथपिक घालून बघायची. अगदी साफ आली तर समजायचं की आपले केक छान तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी याच पद्धतीने छान असे हे कपकेक वाटी केक काढून घेतलेले आहेत. इथे आपले हे केक अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अगदी विकतच्या प्रमाणे मिळतात त्याचप्रमाणे ते आपण घरातच तयार केलेले आहेत.